नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेडी या येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की वंशने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलेले असते. सिंधू येते आणि सिंधू प्रेमाने वंशला समजावते. तेव्हा असे वंश हा सिंधूचे ऐकतो आणि स्वतःला रूमच्या बाहेर तो घेऊन येतो. तर लगेच सिंधू आणि घरातील सर्वांना खूप आनंद होतो, कारण वंशने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतल्याने घरातील सर्वांना खूप टेन्शन आलेले असते. कुणाला काय करावे ते समजत नसते. राघव आणि मधूची अवस्थासुद्धा खूप बिकट झालेली असते. तर सिंधू प्रेमाने वंशला रूमच्या बाहेर येण्यासाठी शेवटी तयारच करते. वंश रूमच्या बाहेर येतो तेव्हा सर्वांना आनंद होतो. मधू म्हणत असते की सिंधू, तुझे हे उपकार मी कसे फेडू मला तेच समजत नाही, कारण आज मला माझा मुलगा मिळाला. मला तर असे वाटले होते की खरंच मी माझ्या मुलाला हे हरवले. तर सिंधू म्हणत असते की नाही, माझ्याकडून ती चूक झाली होती. शकुआत्याला सांगता सांगता वंशने ते ऐकले हे मला माहीत नव्हते, म्हणून ती चूक सुधारायची होती. म्हणून मी वंशला प्रेमाने समजावले. बाकी मी काही केलेले नाही, कारण एक आई दुसऱ्या आईचे मातृत्व ओळखू शकते. तर मधू लगेच सिंधूला प्रेमाने मिठी मारते. सिंधू आपल्या घरी जाते. रत्नाकर म्हणत असतो की मोठी वहिनी, तुम्ही बघितले ना आज सिंधूने काय चमत्कार केला, आणि शेवटी आपला जो काही वंश आहे तो सिंधूच्याच प्रेमात वाढतो. त्याला सिंधूचे खूप काही पटते आणि सिंधूला सुद्धा वाटत असते की काय आहे तेच कळत नाही, कारण वंश आणि माझा कोणता असा मिळता जुळता लगाव आहे तेच आम्हाला समजत नाही. कारण वंश हा सिंधूचाच मुलगा असतो, पण ते माहीत नसते. तर रत्नाकर काकूला म्हणत असतो की आज बघितले की सिंधूमुळे आपल्याला इतक्या मोठ्या संकटातून आपण वाचलो. तर काकूला काही ते मान्य नसते. काकू म्हणत असते की घरात एक वादळ आलेले आहे. सिंधूने यापूर्वी सुद्धा घरामध्ये अनेक तंटे केले आणि ती आपल्या नातवाला सुद्धा या घरातून घेऊन गेली, आणि नातू आपला कुठे आहे आणि ती मुलगी कुणाची आहे हे आपल्याला माहिती नाही. तर सिंधू ही आपल्या घरी जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दसरा असतो. दसऱ्याच्या दिवशी खूप छान अशी सिंधू, राशी, शकुआत्या तयार होतात. तर दसऱ्याबद्दल जी काही माहिती असते सिंधू राशीला सांगत असते. तेव्हा राशी विचारते की आई म्हणजे दत्तक घेणे हे काय असते. तेव्हा लगेच सिंधू सांगते की ज्या मुलांना आई बाबा नसतात आणि ते अनाथ आश्रमामध्ये असतात, काही देवाने काही मुलांना आई बाबा दिलेले नसतात आणि काही आईबाबांना एक छोटेसे बाळ दिलेले नसते, म्हणून ते आपले इच्छा आणि प्रेम पूर्ण करण्यासाठी एका छोट्याशा बाळाला दत्तक घेतात. तर त्यांना दत्तक घेणे म्हणतात. तर राशी विचारते की माझे बाबा कुठे आहेत, मला बाबा नाहीत, त्यामुळे मी सुद्धा अशी दत्तक घेतलेली आहे का. सिंधू म्हणते की नाही बाळा, तू माझी स्वतःची मुलगी आहे, मी तुला या जगामध्ये घेऊन आले. तर लगेच सिंधू ही राशीला म्हणत असते की आज हे सोन्याचे पान घ्यायचे असते आणि दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा द्यायच्या असतात. आज आपण जे काही बोलतो ते खरे होत असते. तर राशी तेच लक्षात ठेवत असते. त्यानंतर इकडे मधूसुद्धा वंशला समजावत असते की तू जे काही आपट्याचे पान आहे ते राशीला दे आणि तिला दसऱ्याच्या शुभेच्छा दे. तर मधू आणि राघव वंशला घेऊन सिंधूच्या घरी येतात. तेव्हा सिंधूला बघून राघवला तर खूपच आनंद होतो आणि राघव सिंधूचे ते रूप बघून सिंधूकडेच बघत असतो. तर मधू म्हणत असते की सिंधू, आपल्यामध्ये जे काही तंटे वादविवाद झाले आणि आपल्या नात्याची खरी सुरुवात ही एका गैरसमजातूनच निर्माण झाली, पण आत्ता आपले जे काही हे नाते आहे ते खूप वेगळे आहे. तू सुद्धा एक आई बनली आणि मी सुद्धा एक आई बनली, त्यामुळे आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी तरी आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करू. तेव्हा मधू सिंधू पुढे आपट्याचे पान देऊन तिला दसऱ्याच्या शुभेच्छा देत असते. सिंधू म्हणत असते की हो, आपल्यामध्ये आत्तापर्यंत जे काही झाले ते सर्व विसरून आपण नवीन आयुष्याला सुरुवात करू. म्हणून सिंधू मधू आणि राघवला सुद्धा दसऱ्याच्या शुभेच्छा देते. तर लगेच राघव म्हणतो की सिंधू, तुला सुद्धा दसऱ्याच्या शुभेच्छा. त्यानंतर राघव आणि मधू हे वंशला सोडून आपल्या घरी जातात. तर सिंधू शकुआत्याला म्हणत असते की तू वंश आणि राशीकडे लक्ष ठेव, मला एक खूप महत्त्वाची इंटरव्ह्यू आहे, 1 तास मी रूममध्ये बाहेर येऊ शकत नाही आणि मला डिस्टर्ब करू नका. शकुआत्या म्हणते की ठीक आहे. तर वंश आणि राशी आपल्या रूममध्ये येतात आणि राशी आणि वंशचा एक प्लॅन होतो. सिंधू रूममध्ये बंद आहे या गोष्टीचा फायदा घेऊन राशी आणि वंश बाहेर निघतात.
राशी म्हणत असते की वंश, तुला तुझे आईबाबा शोधायचे ना, आणि आता किती ठिकाणी यात्रा चालू आहे. मला आई सांगत असते की आईबाबा हे यात्रेत मिळत असतात, मग आपण तुझे आईबाबा तेथे शोधू आणि मला सुद्धा माझे बाबा शोधायचे. म्हणून ते दोघे रोडने जायला निघतात. तर वंश खूप दमलेला असतो. राशी म्हणते की मी तुझ्यासाठी रिक्षा घेऊन येते. राशी जायला लागते तर समोरून एक ट्रक येते. तेव्हा वंश हा राशीला हाताला धरून तिला बाजूला ढकलतो. तर राशी आणि वंश खूपच घाबरतात. वंश म्हणत असतो की राशी तू येतेच थांब, आणि आता मी जातो रिक्षा घेऊन येतो. तेवढ्यात एक रिक्षा येते आणि तो रिक्षामध्ये बसून ते जेथे त्यांना जायचे ते सांगत असतात. आणि दोघांच्या मस्त गप्पा चाललेल्या असतात की आज आपल्याला आईबाबा शोधायचे. तर इकडे शकवात्या वंश आणि राशीला शोधण्याचा प्रयत्न करत असते. रूममध्ये सुद्धा नसतात. मधू येते वंशला घेण्यासाठी. तेव्हा राशी आणि वंश त्यांना कुठेही सापडत नाही. तर मधू आणि शकवात्या खूपच घाबरते. तर मधू आणि शकवात्या सिंधूला आवाज देत असतात. सिंधूची महत्त्वाची इंटरव्ह्यू चालू असते आणि सिंधूला डिस्टर्ब होते. तेव्हा सिंधू त्या समोरच्या ज्या मॅडम असतात त्यांना म्हणते की प्लीज मला एक इमर्जन्सी आहे आणि घरात काहीतरी प्रॉब्लेम झाला. तर त्या मॅडम म्हणतात की सिंधू मॅडम, तुम्हाला माहिती आहे का हा जॉब तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. सिंधू म्हणत असते की माझ्यासाठी माझे कुटुंब महत्त्वाचे आहे. म्हणून सिंधू घाईने उठते आणि बाहेर येते. सर्वजण वंश आणि राशीला शोधण्याचा प्रयत्न करू लागतात, मात्र कुठेही सापडत नसतात. त्यानंतर जे काही ही ड्रॉइंगची वही असते त्यावर राशीने लिहून ठेवलेले असते की आई, आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करू नको. जे काही वंश आहे त्याचे आईबाबा शोधण्यासाठी आम्ही हे चाललो. तर लगेच सिंधू, मधू आणि शकवात्या यांना खूप मोठा धक्का बसतो. तो रिक्षावाला वंश आणि राशीला विचारत असतो की तुम्हाला तुमचे आईबाबा शोधायला जायचे का. तर राशी सर्व काही खरं सांगते. तेवढ्यात मधूचा कॉल हा वंशच्या मोबाईलवर येतो. राशी म्हणत असते की वंश तू फोन घेऊ नको, आपल्याला सर्वांचे बोलणे खावे लागतील आणि आपल्याला आईबाबा शोधण्यासाठी कोणी जाऊन देणार नाही. तर वंश लगेच फोन बंद करतो आणि आपल्या स्कूल बॅगमध्ये ठेवून देतो. वंश राशीला म्हणत असतो की रिक्षावाल्या काकांना काही खरे सांगू नको, ते आपल्याला कुठेतरी किडनॅप करून घेऊन जातील. तर राशी म्हणते की हो नक्की, आणि राशी ही परत रिक्षावाल्याबरोबर खोटं बोलते. तेव्हा रिक्षावाला विचारत असतो की तुम्हाला कुठे जायचे. तर राशी म्हणत असते की येथे जवळपास एक यात्रा आहे आणि तेथे आमचे आईबाबा आम्हाला वेट करतात, आम्हाला तेथे जायचे. तेव्हा तो रिक्षावाला राशी आणि वंशला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येत असतो. तर राशी वंश विचारतात की तुम्ही आम्हाला घेऊन कुठे चाललात. तर तो रिक्षावाला म्हणत असतो की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जा, त्यांना सांगा ते तुमचे आईबाबा तुम्हाला शोधून देतील. तेव्हा वंश आणि राशीला मात्र खूप मोठा धक्का बसतो. इकडे मधू राघवला फोन करते आणि राघव त्या जे काही आपले सहकारी असतो त्यांना सांगत असतो की आता जे काही पोरं चोरण्याची टोळी आहे ती घुसलेली आहे यात्रेमध्ये. खूप काही मुलांना चोरून घेतलेले आहे, त्यामुळे आपल्याला त्या टोळीला लवकरात लवकर पकडायचे. तेवढ्यात मधूचा कॉल येतो आणि मधू सांगते की राघव, राशी आणि वंश कुठे गेले माहिती नाहीत. आणि राघव म्हणतो की सिंधू काय करत होती. तर मधू म्हणत असते की त्याच संधीचा फायदा घेऊन ते दोघे कुठे गेले काहीच समजेना. वंश फोन सुद्धा घ्यायला तयार नाही. तेव्हा लगेच राघव हा लोकेशन जे असते वंशच्या मोबाईलचे ते कदमला पाठवतो आणि कदम लगेच ते सांगतो की ते आपल्या पोलीस स्टेशनमध्येच येत आहे. तर राघव पुन्हा मागे येतो आणि तो रिक्षावाला सांगतो मुलांना तुम्ही येथेच थांबा. तर लगेच रिक्षावाला मागे वळून पाहतो तर रिक्षामध्ये वंश आणि राशी नसतात. ते गुपचूप रिक्षामधून उतरून निघून गेलेले असतात आणि मोबाईल तेथेच रिक्षामध्ये ठेवलेला असतो. तेव्हा इकडे राशी आणि वंश हे बाजूला निघून येतात. रिक्षावाला हा राघव, सिंधू आणि मधू यांना सांगत असतो की त्यांना कुठेतरी एका यात्रेमध्ये जायचे होते आणि आईबाबा शोधायचे होते हे त्यांच्या बोलण्यावरून वाटले. तेव्हा सिंधूला समजते की आता इथे यात्रा चालू आहे, म्हणून सिंधू लगेच राघव, वधू आणि यात्रेमध्ये शोधायला निघलेले असतात. आणि सिंधू ही राघवच्या खांद्यावर हात ठेवते आणि आता वंशला आणि राशीला कसे शोधायचे असे ती रडून विचारत असते. तर मधूला सिंधू आणि राघव एकत्र पाहून धक्का बसतो आणि राघव हा सिंधूकडेच बघत असतो. तेव्हा आता वंश आणि राशी यांना शोधण्यासाठी सिंधू, राघव हे यशस्वी होणार का आणि लवकरच त्यांना शोधून कसे परत सुखरूप घरी आणणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.